काही काही माणसं कीर्तन करायला कीर्तनकाराची जिरवायलाच येतात. ते हसणार नाही, बोलणार नाही, टाळी वाजवणार नाही, ती मुदाम करणार. ती कीर्तन झाल्यावर म्हणणार लय पोरगी बोंबलत होती, आपल्याला शिकवत होती, येड्यात काढीत होती, अख्खा मंडप ऐकत होता, पट्ट्या निसता बसला होता. ऍटिट्यूड इथेच चुकतं रे दादा. हे जळविनं बुडविती, आगेविनं जाळीती, न सांगता कवळती प्राणी आते. हे शस्त्रविनं साधिती, दोरेविनं बांधिती, ज्ञानेस्त्र देती पैज लावून. ज्ञानावराच्या 23 ओव्या खर्च करतात, या अहंकारावरच करतात. नको ना. हे पाण्याशिवाय बुडवतंय, आगेशिवाय जाळतंय. कुणीतरी मला म्हटलं ताई नरकात गेल्यावर जळतं का? म्हणलं वेड्या, आपल्यासारख्याला नरकात जाऊन जळायची काय गरज आहे? जो जिवंतपणी दुसऱ्याच्या प्रगतीवर जळतोय तो नरकातच जळतोय की त्याला मेल्यावर वेगळ्या नरकात जायची काय गरज आहे? आपल्यासारख्यानं फार नरक बिरक विचार करायचा नाही. आपण ऑलरेडी नरकात आहे, आपण ऑलरेडी फार जळतोय. आपल्याला दुसऱ्याचं सहन होत नाही, याच्या इतकं मोठं दुर्दैव आपलं कुठलंच नाहीये. आनंदाचं सगळ्यात मोठं कारण आहे वैष्णव जनतो तेने कहिये पीड पराई जाणीशे. ज्याला दुसऱ्याचं दुःख कळतंय तो आनंदी आहे, ज्याला दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानता येतोय तो आनंदी आहे. मग संतांसारखा आनंदी आम्ही कुठेच पाहिला नाही.